नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो, आपण ICDS महिला व बाल विकास भरती यावरील काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 4 बघितला, आज आपण पार्ट 5 बघणार आहोत। बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी वर्षी महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आले, तर सांगा महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या वर्षी महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आले। तर बघा, 1984, 2001, तसेच 2013 व 2024, म्हणजे वरीलपैकी सर्व वर्षाला महाराष्ट्रामध्ये महिला विषयक धोरण जाहीर करण्यात आले। लक्षात ठेवा, 1994, 2001, 2013 आणि 2024। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने पहा। संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकाचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला। 20 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो। तर बघा, याचा आन्सर आहे ए आणि बी। संयुक्त राष्ट्रसंघ काय म्हटलं जातं, विधाने काय बरोबर आहे दोन्ही। संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकाचा आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला, बरोबर आहे। 20 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो, तर काय दोन्ही बरोबर आहे। क्वेश्चन नंबर 3 आहे, राष्ट्रीय बालक कृती आराखडा 2016 नुसार खालीलपैकी कोणत्या अग्रक्रम तत्वावर लक्ष केंद्रित केले गेले। तर बघा, याचा आन्सर आहे संरक्षण व सहभाग। राष्ट्रीय बालक कृती आराखडा 2016 नुसार संरक्षण व सहभाग या अग्रक्रम तत्वावर लक्ष केंद्रित केले गेले आहे। विद्यार्थ्यांनो बघा, या व्हिडिओचं टार्गेट आहे 500 लाईक। किती? या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे, 500। मागच्या व्हिडिओला मी तुम्हाला 300 लाईकचं टार्गेट दिलं होतं, तर खूप छान प्रतिसाद मिळाला, सर्वांनी 300 लाईक कंप्लीट केले। तर ह्या व्हिडिओला 500 लाईक कंप्लीट करा, जेणेकरून मी असेच अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येणार। बघा, चौथा काय आहे, खालील विधाने पहा। 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते, तर काय बरोबर आहे। 1986 ते 1995 हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले होते का? नाही। तर मग काय याचा आन्सर फक्त एक बरोबर। 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते आणि हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले होते, तर हे वाला नाही आहे। तर कोणता आहे? कारण की हा प्रश्न आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाय। जर विद्यार्थ्यांना तुम्ही तो व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या, अतिशय महत्त्वाचे ICDS वर आपण व्हिडिओ घेत आहोत आणि आपल्या व्हिडिओमध्ये कुठल्याच प्रकारचा टाइमपास नाही होत। बघा, 50 क्वेश्चन घ्यायसाठी लोक बाकीच्या युट्यूब चॅनलवर बघा 1 तासाचा व्हिडिओ राहते आणि फक्त 15 ते 20 क्वेश्चन राहतात, त्यापेक्षाही कमी राहते। पण आपण अवघ्या 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 50 क्वेश्चन कव्हर करत आहोत। आणि क्वेश्चन नंबर 5 आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक महिला परिषदा भरवल्या याबाबत चुकीची जोडी ओळखा। कोणती? मेक्सिको परिषद 1975 बरोबर आहे। कोपनहेगन परिषद 1990 बरोबर आहे। नैरोबी परिषद 1985 बरोबर आहे। तर चुकीची कोणती आहे? लास्ट वाली, बीजिंग परिषद 2005 ची आहे का? नाही। तर याचा आन्सर बीजिंग परिषद कधीची आहे, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा। आणि जर तुम्हाला याचा आन्सर जाणून घ्यायचा असेल, जे जे प्रश्न विचारत आहे त्याचे आन्सर तुम्हाला येत नसेल, तर त्याचे आन्सर जाणून घेण्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। क्वेश्चन नंबर 6 आहे, हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात। त्याचा आन्सर सर्वांना माहित आहे। चला सांगा काय आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात? कमेंट मध्ये सांगा। तर याचा आन्सर आहे 8 मार्च। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांना तुम्ही व्हिडिओला लाईक नसाल केले तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। लवकरच आपल्याला 5000
सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहे. किती लवकर? लवकरात लवकर 5000 कंप्लीट करायचे. मग मी तुमच्यासाठी इंग्लिशचा पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. क्वेश्चन नंबर 7 आहे, साली संयुक्त राष्ट्रसंघाने CEDAW हा करार संमत केला. तर काय याचा आन्सर? 1979 साली संयुक्त राष्ट्रसंघाने CEDAW हा करार संमत केला. क्वेश्चन नंबर 8 आहे, नारीचा फुल फॉर्म विचारलाय. तर नारीचा फुल फॉर्म काय आहे? तर नारीचा फुल फॉर्म आहे नॅशनल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन. काय आहे नारीचा फुल फॉर्म? नॅशनल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 9 आहे, बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे उद्दिष्ट ओळखा. तर काय बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे उद्दिष्ट? तर याचे आन्सर आहे A, B आणि C बरोबर, तिन्ही बरोबर आहे. पक्षपाती लिंग निवडीच्या प्रक्रियेचे उच्चाटन करणे बरोबर आहे. मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे हे सुद्धा बरोबर आहे. मुलींचे अस्तित्व संरक्षण सुनिश्चित करणे हे सुद्धा बरोबर आहे. तर काय? सर्व बरोबर पर्याय. 22 जानेवारी 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर 22 जानेवारी 2015 रोजी कोणती? 22 जानेवारी 2015 ला कोणती योजना सुरू करण्यात आली? बेटी बचाव बेटी पढाव अभियान? हो. सुकन्या समृद्धी योजना? हो. म्हणजे वरीलपैकी दोन्ही योजना 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आल्या. आणि हा मित्रांनो, मला मागच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये आलं होतं की तुम्ही कुठल्या बुक मधून क्वेश्चन घेताय. तर तुम्हाला ह्या पुस्तकाचं नाव घेऊन जाणून घ्यायचं असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला या पुस्तकाबद्दल माहिती दिली जाईल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे, अस्मिता योजनेबाबत विचार करा. काय विचारलं? असत्य विधान. अस्मिता योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी झाली का? हो. अस्मिता योजनेची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी झाली. आणि अस्मिता योजनेचे प्रमुख उद्देश आहे माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे. बरोबर आहे. आणि अस्मिता योजनेचा लाभार्थी वयोगट किती आहे? 11 ते 19 वर्ष किशोरवयीन मुली. तर काय? सर्व पर्याय बरोबर आहे. पण असत्य विचारलं तर मग काय? यापैकी एकही असत्य नाही, सर्व पर्याय बरोबर आहेत. आणि मला प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देत चला. प्रश्न चुकला तरी चालतो, चुकलेला प्रश्न नेहमी लक्षात राहतो. क्वेश्चन नंबर टाकून आन्सर सांगा. तुम्ही फक्त आन्सर देता ऑप्शन ए ऑप्शन बी, मला कसं माहित पडेल की तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर दिलाय म्हणून? म्हणून प्रश्न क्रमांक पण टाकत चला. सर्व महिलांविषयक योजना एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. त्याचे आन्सर काय? तर सर्व महिलांविषयक योजना मिशन शक्ती. काय? मिशन शक्ती या एकाच सर्वोच्च योजनेखाली आणण्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. क्वेश्चन नंबर 13 आहे, माझी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छा दूत खालीलपैकी कोण आहे? तर बघा, अतिशय महत्वाचा म्हणतो, खूप सोपी प्रश्न आहे. भाग्यश्री 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 भाग्यश्री. तर माझी कन्या भाग्यश्री योजनेची सदिच्छा दूत भाग्यश्रीला करण्यात आले. आणि ही कोणती भाग्यश्री आहे? तर बघा, सलमान खान आणि भाग्यश्रीचा पहिला पिक्चर आला होता. कोणता? मैंने प्यार किया. त्यामधील जी हिरोईन आहे ती ही भाग्यश्री आहे. किसने प्यार किया? मैंने प्यार किया. क्वेश्चन नंबर 14 आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवासाठीची पेन्शन योजनेबाबत विचार करा. वरीलपैकी असत्य विधान ओळखायचं आहे. तर काय म्हणते? इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना ची सुरुवात 15 ऑगस्ट 1995 रोजी झाली. बरोबर आहे. दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना मासिक 600 रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे सुद्धा बरोबर आहे. आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवासाठी पेन्शन 80 वर्षापेक्षा जास्त वय असल्यास मासिक 500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे सुद्धा बरोबर आहे. काय विचारलं? असत्य. तर असत्य यापैकी एकही नाही, वरीलपैकी सर्व विधान बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे, संकटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने सुरू आलेला आपत्कालीन क्रमांक कोणता आहे? तर बघा, याचा आन्सर आहे 112. संकटग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने 112 हा आपत्कालीन क्रमांक आहे. जर विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर लाईक करून द्या.
आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून द्या, कारण की आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आहे यावेळेस 500 लाईक. किती लाईकचं टार्गेट आहे? 500 लाईकचं. आणि आपल्याला सबस्क्रायबर किती कंप्लीट करायचे आहे? 5000. जर व्हिडिओला 500 लाईक आले तर उद्या मी तुमच्यासाठी इंग्लिशचा एक स्पेशल क्लास घेऊन येणार आणि असेच अतिशय महत्वाचे प्रश्न घेऊन येणार आहे. ठीक आहे, तर सांगा 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यू दर रिकामी जागा होता, तर याचा आन्सर किती आहे? 44. 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यू दर 44 होता. क्वेश्चन नंबर 19 आहे, जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ यांनी भारतातील बाल मृत्यूची कारणे कोणती सांगितली आहे? तर बघा, जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांनी भारतातील बाल मृत्यूची कारणे वरीलपैकी सर्वच सांगितली आहे. जन्मजात आजार हे सुद्धा आहे, अतिसार सुद्धा आहे, निमोनिया सुद्धा आहे आणि गोवर सुद्धा आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला सांगा कमेंटमध्ये, जेणेकरून मला माहित पडेल की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघता. क्वेश्चन नंबर 20 आहे, आणि तुम्हाला हा व्हिडिओचे क्वेश्चन कसे वाटत आहे ते सुद्धा मला सांगा कमेंटला. भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याचा बाल मृत्यू दर सर्वात कमी आहे? सांगा, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे? तर त्याचा आन्सर आहे केरळ. लक्षात ठेवा, केरळ खूप पॉझिटिव्ह गोष्टीसाठी समोर आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे, 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर किती होते? तर 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर 929 होते. आणि मी कुठल्या बुक मधून व्हिडिओ बनवत आहे तर याचा आन्सर जाणून घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप तसेच व्हॉट्सअप ग्रुपला याची माहिती दिली जाईल. 2011 मध्ये महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर झालं. आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष ओळखा, तर याचा आन्सर काय आहे? 2020. आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष 2020 आहे. हा दिवस जागतिक बाल मजुरी दिन म्हणून साजरा केला जातो, तर सांगा, जागतिक बाल मजुरी दिन 12 जून. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 24 आहे, चुकीची जोडी ओळखा. महिलांवर होणाऱ्या हिंसेचा आंतरराष्ट्रीय निर्मूलन दिन 25 नोव्हेंबर. बरोबर. महिलांवर होणाऱ्या हिंसेचा आंतरराष्ट्रीय निर्मूलन दिन 25 नोव्हेंबर. बरोबर आहे. जागतिक बाल दिन 20 नोव्हेंबर. बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च. वरीलपैकी तीनही विधान बरोबर आहे. आपल्याला चुकीची ओळखायची आहे, म्हणजे काय येईल? यापैकी एकही चुकीचा नाही. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 25 आहे, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत विचार करा. तर काय म्हणते? वरीलपैकी असत्य विधान ओळखायचे. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम सुरुवात 2014 ला झाली का? हो. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात 2014 ला झाली. सदर कार्यक्रम 10 ते 19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले व मुलींसाठी आहे. बरोबर आहे. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम हा 10 ते 19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले व मुलींसाठी आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट पोषणात सुधारणा करणे व लैंगिक व प्रजनन स्वास्थ्यात सुधारणा करणे हे आहे. हे सुद्धा आहे. काय आहे? राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमात योजनेचे प्रमुख उद्दिष्ट पोषणात सुधारणा करणे व लैंगिक व प्रजनन स्वास्थ्यात सुधारणा करणे हे आहे. तर मग काय? वरीलपैकी सर्व विधान बरोबर आहे. तर असत्य विचारलं आहे, तर यापैकी नाही, एकही असत्य नाही, सर्व बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 26 आहे, देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यात सुरू झाले? तर बघा, देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र हे पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाले. क्वेश्चन नंबर 27 आहे, आत्मनिर्भर भारत अभियानाबाबत विचार करा. तर याचा आन्सर काय आहे? आत्मनिर्भर भारत या अभियानाची सुरुवात 12 मे 2020 पासून करण्यात आली का? हो. तर आत्मनिर्भर भारत या अभियानाची सुरुवात 12 मे 2020 पासून करण्यात आली. अतिशय बरोबर आहे. या अभियानाचा प्रमुख उद्देश समृद्ध आणि संपन्न भारत निर्माण करणे आहे. बरोबर आहे. आत्मनिर्भर भारत या अभियानाचा प्रमुख उद्देश समृद्ध आणि संपन्न भारत निर्माण करणे हा आहे. तर काय आहे? ए आणि बी दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 28 बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश कोणता आहे? तर याचा आन्सर आहे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना निशुल्क एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून दारिद्र्य रेषेखालील
कुटुंबांना निशुल्क LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे हे आहे. तर काय याचा आन्सर? पर्याय ए बरोबर आहे. अरे सॉरी, मी ऑप्शन वाचले नाही. स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे. हो, स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे हे सुद्धा. ध्वनी प्रदूषण इनका नाही. तर याचा आन्सर आहे 3. ए बरोबर आहे, बी आहे आणि डी. पुरुषांना अर्ज करता येत नाही. तर याचा आन्सर काय? ए बी डी. सी चुकीचं आहे. जर विद्यार्थ्यांना व्हिडिओमध्ये जर कुठल्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं सांगत असेल तर त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा. क्वेश्चन नंबर टाकून की या प्रश्नाचं उत्तर चुकलं आहे म्हणून. होऊन जाते कधी कधी. क्वेश्चन नंबर 19 आहे, स्त्री स्वाभिमान योजनेचा उद्देश ओळखा. तर याचे आन्सर आहे ग्रामीण भागातील महिला व मुली यांना कमी खर्चात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे हे आहे. बरोबर आहे. स्त्री स्वाभिमान योजना ग्रामीण भागातील महिला व मुली यांना कमी खर्चात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे बरोबर आहे. मासिक पाळीमधील स्वच्छता व आरोग्य या संदर्भात जागरूकता निर्माण करणे हे सुद्धा आहे. तर काय याचा आन्सर? ए आणि बी दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. बघा विद्यार्थी मैत्रिणींनो, कोल्हापूर GMC भरतीमध्ये वॅकन्सी निघालेल्या आहे आणि त्याचे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे. तुम्हाला घर बसल्या फॉर्म भरून दिला जाईल. क्वेश्चन नंबर 30, पहल योजनेचा उद्देश ओळखा. एक मिनिट. पहल योजनेचा उद्देश काय आहे? स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणे. पहल योजनेचा उद्देश आहे काय? स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणे हे आहे. डिजिटल व्यवहारात चालना देणे आहे का? नाही, हेच आहे फक्त ऑप्शन. दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोफत वीज पुरवठा करणे नाही. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 31 आहे, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केलेल्या व लालबत्ती विभागातील स्त्रिया व मुलांचे संगोपन करण्यास केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? तर बघा या क्वेश्चनचा आन्सर आहे ना, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, 31 क्वेश्चन टाकून आणि तुमचा आन्सर सोपी करतो. एक तर स्वाधार आहे नाही तर उज्ज्वल आहे. ह्या दोन पैकी आन्सर आहे. ठीक आहे, हे दोन ऑप्शन कटले. ठीक आहे, ह्या दोन मधून सांगा मला काय आन्सर आहे. येत नसेल सर्च करा आणि तरी नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जाईल आन्सर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 32 आहे, धनलक्ष्मी योजनेची खालीलपैकी उद्दिष्ट कोणती आहे? तर याचा आन्सर आहे धनलक्ष्मी योजनेची उद्दिष्टे बालिका जिवंत ठेवणे व तिची काळजी घेण्यास बालिकेच्या कुटुंबासह प्रोत्साहन व वित्तीय प्रोत्साहन देणे. बरोबर आहे. बालिकेच्या कुटुंबाचा रूढीवादी दृष्टिकोन बदलणे हे सुद्धा आहे. तर काय याचा आन्सर? ऑप्शन ए आणि बी बरोबर, दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 33 आहे, स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी सन 2009 मध्ये कोणती योजना राबवण्यात आली? तर याचे आन्सर आहे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी सन 2009 मध्ये राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान राबवण्यात आली. क्वेश्चन नंबर 34 आहे, राज्यगृहे रिकामी जागा वर्ष या वयोगटातील निराधार, निराश्रित, परित्यक्ता, कुमारी माता, संकटग्रस्त, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला राजगृहे स्थापन करण्यात आली आहे. तर सांगा कोणत्या वयोगटातील? तर याचा आन्सर आहे 16 ते 60 वयोगटातील. किती? 16 ते 7. वाचून घे आता. क्वेश्चन नंबर 35 आहे, शासकीय महिला राजगृहे खालीलपैकी कोणत्या सुविधा पुरवण्यात येतात? कोणत्या येतात सांगा मला.
लाभधारक महिलांना संस्थेत अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. तर बघा, लाभधारक महिलांना संस्थेत अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. बरोबर आहे. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतात. हे सुद्धा बरोबर आहे. अविवाहित किंवा घटस्फोटित असल्यास विवाहासाठी प्रयत्न केले जातात. तर तिन्ही ऑप्शन बरोबर आहे 35चे. ठीक आहे. आणि डी वाला पण ऑप्शन बरोबर आहे. हा वाला पण ऑप्शन बरोबर आहे. महिलांना कायदेविषयक सल्ला, मदतीची गरज असल्यास संस्थेमार्फत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर काय आहे, वरीलपैकी सर्व ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. चारवे ऑप्शन तुम्ही बघून घ्या. क्वेश्चन नंबर 36 आहे. शासकीय महिला राजगृहाचे लाभार्थी कोण असू शकतात? तर बघा, आताच आपण बघितलं 16 ते 80 होता का? नाही, 16 ते 60. हा ऑप्शन चुकीचा आहे. निराश्रित बरोबर होता. परित्यक्ता बरोबर होता. कुमारी माता, अत्याचाराला बळी पडलेल्या महिला. तर याचा आन्सर काय? ऑप्शन बी, सी आणि डी हे शासकीय महिला राजगृहाचे लाभार्थी आहेत. 16 ते 60 पाहिजे, इथे 80 केलं, चूक आहे. क्वेश्चन नंबर 37 आहे. 1964 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. तर याचा आन्सर आहे डी एस कोठारी. 1964 मध्ये डी एस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. क्वेश्चन नंबर 38 आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 78 चे पोट कलम 1 नुसार समिती स्थापन करण्यात आली. तर याचा आन्सर आहे महिला व बाल विकास समिती. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 78 चे पोट कलम 1 नुसार महिला व बाल विकास समिती स्थापन करण्यात येते. क्वेश्चन नंबर 39 आहे. देवदासींच्या कल्याणाचे काम करणाऱ्या समाजसेवकात पुरस्कार दिला जातो. तर याचा आन्सर आहे लताताई सकट पुरस्कार. देवदासीच्या कल्याणाचे काम करणाऱ्या समाजसेवकास लताताई सकट पुरस्कार दिला जातो. क्वेश्चन नंबर 40 आहे. महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची दाद घ्यावी व इतर समाजसेवकांना संस्थांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून महिला व बालकांच्या उन्नतीसाठी समाजसेविका व संस्था सरसावून पुढे याव्या. त्यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या राज्यातील समाजसेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. याचे स्वरूप सांगा. तर बघा, त्याचे स्वरूप आहे राज्यस्तरीय वैयक्तिक रुपये 1,00,000 रोख रक्कम. बरोबर आहे. कितवा क्रमांकाचा प्रश्न आहे? 40 आहे ना. जिल्हास्तरीय वैयक्तिक रुपये 10,001. बरोबर आहे. आणि विभागीय स्तर संस्थेसाठी 25,001 रुपये. तर तिन्ही ऑप्शन बरोबर आहे, ए, बी आणि सी. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 41 आहे. मे 1958 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणासाठी राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली होती. तर कोणा? मे 1958 मध्ये श्रीमती दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणासाठी राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 42 आहे. 1948 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. तर काय आहे याचा आन्सर? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. 1948 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. क्वेश्चन नंबर 43 आहे. 1952 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. तर कधी? डॉक्टर ए लक्ष्मण स्वामी मुदलियार. कोण? डॉक्टर ए लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली सन 1952 मध्ये माध्यमिक शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. क्वेश्चन नंबर 44 आहे. शालेय अभ्यासक्रमा संदर्भात 1977 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आढावा समिती स्थापन करण्यात आली. तर याचे आन्सर आहे
3 ईश्वरभाई पटेल. शालेय अभ्यासक्रमा संदर्भात 1977 मध्ये ईश्वरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आढावा समिती स्थापन करण्यात आली. तर ईश्वरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली. जर विद्यार्थ्यांना लाईक केलं नसेल तर करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. 5000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आपल्याला लवकर आणि ह्या व्हिडिओला 500 लाईकचं टार्गेट. किती? 500 लाईक आणि 5000 सबस्क्रायबर कंप्लीट करा लवकरात लवकर. उद्या तुमच्यासाठी एक इंग्लिशचा स्पेशल क्लास घेऊन येतो. ठीक आहे. आणि असेच महत्वाचे प्रश्न सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येतो मग मी लवकरच. खालील विधाने पहा. काय विचारला? पर्यायी विकल्प. भारताचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण इंदिरा गांधी शासनाने जाहीर केले. तर बरोबर आहे. भारताचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण इंदिरा गांधी शासनाने जाहीर केले. भारताचे दुसरे राष्ट्रीय शिक्षण धोरण राजीव गांधी शासनाने 1986 मध्ये जाहीर केले. तर ऑप्शन ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. तर ऑप्शन 3, ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोन्ही बरोबर आहे. लक्षात असू द्या. आणि मला सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे तर मला कमेंट करा. 86व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये नवीन उपक्रम जोडण्यात आले. त्याचे आन्सर आहे कलम 21 अ. 86व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये नवीन उपक्रम जोडण्यात आले. कलम 21 अ. लक्षात ठेवा. घटना दुरुस्ती 86, राज्यघटनेचा भाग 3 आणि कलम 21 अ. क्वेश्चन नंबर 47 आहे. चुकीची जोडी ओळखायची. चुकीची. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन बरोबर आहे. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन बरोबर आहे. 11 एप्रिल महिला सुरक्षा दिन चुकीचं आहे. 11 एप्रिल महिला सुरक्षा दिन 11 एप्रिलला चुकीचं आहे. तर महिला सुरक्षा दिन कधी असते याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि 14 नोव्हेंबरला राष्ट्रीय बाल दिन असतो बरोबर आहे. तो ऑप्शन सेकंड चुकीचा आहे. क्वेश्चन नंबर 48 आहे. यांच्या जयंतीनिमित्त 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. तर बघा, मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 49 आहे. साक्षर भारत चुकीची ओळखायची. साक्षर भारत 2009 बरोबर आहे. राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988 सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम 1999 आहे का? तर नाही. कधीचा आहे मग राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम? याचा आन्सर कमेंट मध्ये मला तुम्ही सांगायचा आहे. ठीक आहे. साक्षर भारत 2009चा बरोबर आहे. राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988 आहे बरोबर आहे. बघा 50वा प्रश्न आहे. पढ़ना लिखना अभियानाचा उद्देश कोणता आहे? तर याचा आन्सर आहे 2030 पर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे. 2030 पर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे हे पढ़ना लिखना अभियानाचे उद्देश आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचे क्वेश्चन झालेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम व व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.